वाजेपर्यंत नॉमिनेशनचे फॉर्म घेतले. त्याच्यानंतर आपल्याकडे एकच फॉर्म आला जो आहे निखिल प्रभाकर तांडेल यांचा. आपलं ग्रामपंचायतचं आरक्षण आहे नाममात्र. त्यांनी त्यांचे कागदपत्र सगळे सबमिट केलेले आहेत आणि सबमिट केलेले कागदपत्र आणि त्यांचे सगळे अर्ज तपासता त्यांचा अर्ज आपण वैध ठरवला आहे. आता ही आपली जी ग्रामसभा चालू झाली 2 वाजताची, त्या ग्रामसभेमध्ये आपले एकूण सदस्य 9च्या 9 उपस्थित आहेत आणि आजची ग्रामसभेला सर्व उपस्थित लोकांचे स्वागत. आजचा जो अर्ज आहे आपला एकच अर्ज आलेला आहे निखिल प्रभाकर तांडेल यांचा आणि एकमेव अर्ज आणि तो वैध असल्यामुळे निखिल प्रभाकर तांडेल हे आज ग्रामपंचायत पालेबदूर त्याचे सरपंच म्हणून निवडून आल्याचे मी जाहीर करतो. पंडावरे जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा हो रे विधाता नवा जन्म घे विजेता हो रे तुला रे यशाची दिशा पसरून पंख है उडण्यासाठी ये धाव घे तू शिखराकडे भय सोडून दे भिडण्यासाठी ये चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लखलखती बिजली तुझ्या तरी मंत्र आहे हाच एकला थांबला जो इथे संपला पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये आमच्या गावचे एक युवा तरुण तडफदार नेतृत्व निखिल प्रभाकर तांडेल यांची सरपंचपदी निवड झाली, त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. आवर्जून उपस्थित असलेले पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पटेल साहेब, त्याचबरोबर आमच्या संजय गांधी स्मारक स्कूलचे चेअरमॅन भाऊशेठ भोईर, आजी माजी सरपंच यज्ञेश्वर ओके असतील, प्रभाकर
धीर असतील, दिलीप वास्कर, विचार भाते, सर्वच उपस्थित पालेबुद्रुक कोलवाडी ग्रामपंचायतीतील व त्यांचे सर्व निखिलचे सर्व नातेवाईक हे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने एक गुन्ह्या गोविंदाने ज्या पद्धतीने पालेबुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक 5 पंचवार्षिक होते आणि 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये 5 सरपंच पालेबुद्रुक गावाला लाभलेले, पालेबुद्रुक ग्रामपंचायत लाभलेले आहेत. हे फार वैशिष्ट्य आहे, कारण कुठेच कुठल्या प्रकारचा मतभेद नाही, कुठे कोणाचा किडा नाही आणि सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येकाला संधी देत असताना प्रत्येक जो सभासद झाला त्याला सरपंच उपसरपंच या पद्धतीने आम्ही हे वाटप केलेलं होतं आणि त्याच पद्धतीने आज शेवटचा वर्ष हा निखिलच्या वाट्याला आलेला आहे आणि मला खात्री आहे त्या निखिलच्या माध्यमातून या पालेबुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पालेबुद्रुक असेल, फणसवाडी असेल, कोलवाडी असेल या गावांमधील जो काही विकास काम शिल्लक राहिलेला आहे किंवा शिल्लक आता तसं नाहीच आहे, परंतु जो काही काम असेल तो निश्चितपणे निखिलच्या माध्यमातून संपूर्ण होईल. मी निखिलच्या माध्यमातून सर्व युवकांना एक सांगेन का बाबा निखिल हा युवकांचा नेता आहे. निखिलच्या माध्यमातून युवकांचे कुठलेही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवल्याशिवाय निखिल शांत राहणार नाही आणि निश्चितच पालेबुद्रुक गावचं, कोलवाडी गावचं आणि फणसवाडी गावचं आणि पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचं नाव हे लौकिकाने या पनवेल तालुक्यामध्ये उभं राहील एवढंच मला वाटतं. आणि निखिल परत एकदा तू सरपंचपदी विराजमान झाला त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि म्हात्रे कुटुंबियाच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी निखिल तांडे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झालेली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि अभिनंदन करत असताना जो विश्वास आपण साऱ्यांनी त्याच्यावर जो टाकलेला आहे तो विश्वास निश्चित ते या ठिकाणी सार्थक करतील. या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की महाविकास आघाडीच्या वतीनं झालेल्या या निवडणुकीच्या दरम्यान पहिली संधी आपण काँग्रेसला दिली. जो शब्द धीराजशेठ तांडेल यांनी निवडणुकीपूर्वी दिला होता त्याची पूर्तता ज्या दिवशी आपण केली त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आपण यशस्वी झालो आणि मग पुढले सगळे रस्ते आपले त्या निमित्तानं सुकर झालं. आज कांचन दिसत नाही मला, तिने राजीनामा आपल्या कालखंडात दिला आणि वेळेवर कुठल्याही प्रकारच्या सूचना पक्षाकडनं न येता आपल्याला जी काही संधी दिली होती, आपल्याला जो काही वेळ दिला होता त्या वेळेच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिला म्हणूनच ही जागा रिक्त झाली. पहिल्यांदा मी खरं तर तिचं अभिनंदन करतो, तिला धन्यवाद देतोय. आणि आज ही जबाबदारी निखिलवर आपण सोडलेली आहे. हा सरपंच पदाचा अंतिम टप्पा आहे. पुढल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळे हे सरपंच निखिल जरी झालं तर ते शोभेचं पद नाहीये. आता खूप मोठी जबाबदारी निखिल आणि त्यांच्या सहकार्यावर या ठिकाणी येऊन पडलेली आहे. पुढल्या वर्षी आपला वारस ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी बसवाल त्याच दिवशी तुम्ही केलेल्या कामाचं चीज होणार आहे. मी आज तुम्हाला विनंती करतोय की त्याच्यावर जो विश्वास टाकलाय तो हा नवखा आणि उमदा मुलगा आहे. बाकीच्या साऱ्या सहकार्यांनी विकास कामामध्ये त्याला सहकार्य करा, त्याला लागल ती मदत मंडळी करा. आमच्याकडनं हेमराज असतील, बाळूशेठ असतील, मी असतील, माझे सहकारी असतील, तर आज खूप नातेवाईक आणि मित्रमंडळी आज त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या साऱ्यांच्या वतीनं त्याला लाख लाख शुभेच्छा देतोय की भविष्यात त्यांच्या हातातनं विकासाचं चांगलं काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ये जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत.
जागेपणी अन झोपे मंदी ज्याला एकच सप्पान पडत, जे गावाच्या अन गावकऱ्याच्या विकासापाशीच येऊन आडत, असा न्यारा प्यारा जसा उगवता तारा, स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार, स्टाईल त्याची दमदार आजूबाजूला खासदार आमदार, त्यानं झाली दुनिया सारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी, आमचा सरपंच